नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा 2026 चुकूनही या रंगाची साडी नेसू नका, नाहीतर संपूर्ण व्रताचे फळ मिळणार नाही. वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी व्रत करतात. वटपौर्णिमेच्या पूजेत साडीचा रंगही महत्त्वाचा मानला जातो. यावेळी काही रंग शुभ मानले जातात तर काही रंग या दिवशी टाळण्याचा सल्ला दिला जातो. पंचांगानुसार वटपौर्णिमा महाराष्ट्रात सोमवार 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा तिथी असल्याने विवाहित महिला वटसावित्री व्रत, वडाच्या झाडाची पूजा आणि उपवास करतात. पौर्णिमा ही स्वतःच अत्यंत शुभ आणि पुण्यदायी तिथी मानली जाते. धार्मिक कार्य, दानधर्म, जप, तप आणि पूजेसाठी हा दिवस विशेष फलदायी मानला जातो. पंचांगानुसार वटपौर्णिमा यंदा सोमवारी येत असल्याने चंद्र आणि भगवान शिव यांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. सोमवार हा शिवपूजेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, तसेच उपवास करतात. हा दिवस म्हणजे महिलांसाठी साज शृंगार करण्याचा दिवस. या दिवशी अनेक महिला विविध रंगाच्या साड्या नेसतात. पण तुम्हाला माहिती आहे का, काही रंग असे असतात जे धार्मिक श्रद्धेनुसार पूजेसाठी अजिबात योग्य मानले जात नाही. वटपौर्णिमा हा दिवस सौभाग्याचा असल्याने या दिवशी काही विशिष्ट रंग परिधान न करण्याची श्रद्धा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसू नये जाणून घ्या. वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी, कोणता शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात, तसेच कोणता एक रंग आहे की जो आपण चुकूनही परिधान करू नये, याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. प्रत्येक महिला वटपौर्णिमेला नवीन साडी ही खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालतात. पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणजे जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल ती वटसावित्रीच्या पूजेच्या वेळेस घालायची नाही, किंवा एखादं सुतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी घातलेली असेल तर ती देखील तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी घालायची नाही. आता आपण जाणून घेऊया की कोणते असे 5 शुभ रंग आहे की जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो. तर पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग. हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाची प्रतीक आहे. लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे. हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे. देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो. महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते. रामभक्त हनुमानाला देखील लाल व शेंद्री रंग प्रिय आहे. याच कारणामुळे भक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करतात. मा दुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो. तसेच हा रंग चिरंतन, सनातनी आणि जन्माच्या संकल्पना सांगतो. लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो, कारण हा रंग मंगल कार्यात शुभ मानला जातो. आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे. मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता. तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकतात. आपण मॅचिंगच्या काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंगच करत असतो, परंतु शक्यतो तरी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला.
दुसऱ्या रंगाच्या बांगड्या म्हणजेच काळा रंग असेल तर त्या रंगाच्या बांगड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायच्या नाहीत. तसेच दुसरा रंग आहे हिरवा. आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालू शकतात. हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार, रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देतो. यश मिळवून देत हिरवा रंग हा एकांताचा निदर्शक आहे. सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी, स्वप्नाळू असतील आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्या तंत्रीत राहणारी आणि तरीही बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात. शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्त्व आहे. तो शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रतीक देखील मानला जातो. जशी हिरवी साडी, बांगड्यांचा हिरवा चुडा, त्यानंतर तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असते आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा आवडतो. पण आता असे झाले आहे की प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगात एकापेक्षा जास्त साड्या आहेत. तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतात. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो. गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे. गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत, आनंदी आणि समस्या नसलेल्या आयुष्य जाणवतं. तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधी जाणवत नाही असेही काही लोक सांगतात. गुलाबी रंग नेहमी तुम्ही कलाकार आहात आणि सर्जनशील आहात असा भास करून देतात. त्यानंतर आहे चौथा रंग तो म्हणजे केशरी रंग. असे म्हटले जाते की भगवा रंग ज्ञान, त्याग, शौर्य, पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे. जय हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहेत. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल या रंगाचे आहेत. हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे, जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो. म्हणजेच भारताच्या शाश्वत, सनातनी आणि पूर्वजन्मीच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे, जो अंधकार आणि वाईटाचा नाश देखील करत असतो. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतात. त्यानंतर पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा. आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे. पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो. वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा, प्रेम, आनंद आणि ज्ञानाची प्रतीक मानले जाते. शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक देखील वाढवतो. विशेषतः आपण हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप चांगले परिणाम देखील बघायला मिळतात. मग वटपौर्णिमेच्या दिवशी देखील पिवळा रंग हा परिधान तुम्ही करू शकतात. हे झालेत 5 शुभ रंग. तुम्ही या 5 शुभ रंगापैकी कोणत्याही रंगाची साडी घालू शकतात. आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत, मग त्यामध्ये आकाशी रंग असेल किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगाची देखील साडी आपण घालू शकतात. फक्त काही असे रंग आहेत त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही. तर त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काळा रंगाची साडी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची नाही. किंवा तुमची एखादी अगदी लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावरती काळ्या रंगाच्या छटा असतील तर अशी साडी देखील आपण घालायची नाही. तसेच एखाद्या साडीवर काळा ब्लाऊज हा मॅचिंग होत असेल तर असा ब्लाऊज देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायचा नाही. काळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाही आणि काळ्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लावायची नाही. अगदी आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा तर
अजिबातच घालायचीच नाही. पण घरी आल्यानंतर देखील तुम्ही जे घरामध्ये कपडे घालत असतात तेव्हा देखील आपण या दिवशी काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाही. जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी देखील काळा रंग घालायचा नाही. कारण की काळा रंग हा नकारात्मकता दर्शवत असतो आणि काळ्या रंगाकडे नकारात्मकता ही आकर्षित होते किंवा खेचली जाते. तसेच दुसरा रंग आपल्याला परिधान करायचा नाही, तो म्हणजे पांढरा सफेद रंग. हा सफेद रंग या विधवा महिला वापरत असतात आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे सुवासिनींचा दिवस असतो. तर या दिवशी आपण सफेद रंगाची साडी घालायची नाही. तसेच सफेद रंगाच्या बांगड्या किंवा सफेद रंगाचा ब्लाऊज देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालायचा नाही. त्यानंतर आता तिसरा रंग आहे तो म्हणजे गडद निळा. जो गडद निळा रंग आहे तो देखील आपण या दिवशी पूजेच्या वेळेस घालायचा नाही. निळा रंग घालू शकतात पण तो डार्क निळ्या रंगाचा आहे तो आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायचा नाही किंवा त्या रंगाच्या बांगड्या, त्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करायची नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.